मित्रांनो, आज आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, आपली इन्व्हेस्टमेंट योग्य प्लॅटफॉर्मद्वारे झाली आहे की नाही हे व्हेरीफाय करण्यासाठी किंवा आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट चेक करायची आहे, ज्या प्लॅटफॉर्मद्वारे आपली इन्व्हेस्टमेंट झाली आहे त्या प्लॅटफॉर्मच्या व्यतिरिक्त आपण कुठे ती इन्व्हेस्टमेंट चेक करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बऱ्याच वेळा असे होते की आपण एखाद्या ॲपद्वारे इन्व्हेस्टमेंट करतो आणि ते ॲप बँकरप्ट होते किंवा त्याला फायनान्शियली प्रॉब्लेम येतात किंवा ते ॲप बंद पडते. तर ती आपली इन्व्हेस्टमेंट कुठे चेक करायची किंवा म्युच्युअल फंडमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट कशी चेक करायची हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम MF सेंट्रलवर गेल्यानंतर तुम्हाला अशा एक प्रकारचा एक डॅशबोर्ड पाहायला मिळेल. MF सेंट्रल ही अशी वेबसाईट आहे ज्यामध्ये आपण आपले ते ॲपद्वारे म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट न चेक करता आपण याद्वारे आपली इन्व्हेस्टमेंट झाली आहे की नाही हे आपण व्हेरीफाय करू शकतो. कॅम्प्स आणि केफिनटेक या दोघांनी मिळून ही वेबसाईट बनवलेली आहे. यामध्ये आपण आपला म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ पाहू शकतो की आपली इन्व्हेस्टमेंट राईट झाली आहे की नाही हे आपण चेक करू शकतो. यामध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला इथं वरच्या साईडला साइन इन करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला इथं फिल करायची आहे. तुम्हाला तुमचा पॅन नंबर इथे टाकायचा आहे. मी इथे सुरुवातीला माझा पॅन नंबर टाकतो. इथे तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आय एम नॉट रोबोट असं म्हणायचं आहे, ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि इन ॲक्सेप्ट आय एम ॲग्री अँड ॲक्सेप्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, ज्याद्वारे जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP येईल, तो तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP म्हणायचं आहे. व्हेरीफाय OTP म्हणल्यानंतर तुम्हाला नाव टाकायचं आहे, सेट करायचं आहे. जे मी तुम्हाला काय पासवर्ड टाकायचं असेल ते तुम्हाला इथं सेट करायचं आहे. तो पासवर्ड 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे. त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर, लोअर केस, अप्पर केस, न्यूमॅरिक आणि व्हॅल्यू इन्क्लूड असल्या पाहिजेत. म्हणजे अल्फाबेटिकल पण असला पाहिजे, त्याला नंबरिंग पण असलं पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर पण असले पाहिजेत. असं तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड सबमिट केल्यानंतर पुढील प्रकारची विंडो ओपन होईल. काही प्रश्नाची उत्तरे द्यायची असतात, तुम्हाला इथे द्यावी लागतात. यावरती क्लिक करायचं आहे. व्हॉट युअर फर्स्ट मोबाईल ब्रँड, जे की तुम्ही हे उत्तर दिल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळेस लॉग इनच्या वेळेस एक प्रश्न विचारला जाईल, त्यापैकी तुम्हाला हे उत्तर द्यायचे. त्यामुळे हे उत्तर देत असताना तुम्हाला काळजीपूर्वक द्यायची आहेत की तुम्ही लक्षात ठेवली पाहिजेत जे काही तुम्ही उत्तर दिली आहेत या प्रश्नांना. ओके, पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज युअर फर्स्ट मोबाईल ब्रँड. अशा प्रकारचे सर्व प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक कॉन्ग्रॅच्युलेशन असेल, त्यामुळे तुम्हाला पुन्हा यावरती साइन इन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची साइनअपची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. तुम्हाला आता साइन इन करायचं आहे. साइन इन करताना इथं तुम्हाला पॅन नंबर टाकायचा आहे, जे की तुम्ही साइनअप करताना टाकला होता. आय एम नॉट रोबोट इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे प्रश्न विचारले त्यापैकी एक तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्याने, विच इज सिटी युअर बोर्न, मी टाकतो. सेंडिंग. तर ओके म्हणायचं आहे. ओके म्हणल्यानंतर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा तुम्हाला डिस्प्ले ओपन होईल MF सेंट्रलचा. यावरती तुम्हाला तुमचा पूर्ण जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही पाहायला मिळेल. पोर्टफोलिओ व्यू केल्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो, माझी इन्व्हेस्टेड व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू सध्या किती आहे आणि गेन आणि लॉस म्हणजे प्रॉफिट आणि लॉस किती आहे हे सर्व तुम्ही यामध्ये पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचा पोर्टफोलिओ इथे ओपन होईल. त्यामध्ये इन्व्हेस्टेड व्हॅल्यू आहे
मार्केट व्हॅल्यू किती झाली आहे आणि तुमचा लॉस आणि प्रॉफिट किती आहे हे तुम्हाला इथे कळू शकते. अशा प्रकारे आपण MF सेंट्रलवरून आपण केलेल्या इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंडमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आपण इथे पाहू शकतो. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.